की स्टेजवरती फळा कुठून आला बाबा? अहो तारे मास्तर म्हटलं की फळा आलास ना, आणि फळा म्हटलं की तारे मास्तर आलेच. हो तारे मास्तर आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कधीपासून तुम्हाला शोधत होतो आम्ही. माझ्या आधी वर्गातून स्वतःला काही शिक्षक समजतो का काय बेटे तू? काय तरी वर्गात स्वतःला शिक्षक समजतात. हा फळा उलटा कोणी केला? छे 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 छे, असं नाही पाहिजे. फळा नेहमी असा पाहिजे. बरोबर. तारे मास्तर हे नाव कुठेतरी ऐकलंय मी. अरे माझंच नाव आहे. अरे असा दिसतोय मी. असो, मुलांची कल्पना शक्ती येते, त्याला काय करणार आपण. मुलं कशी आहे ना आमच्या वर्गात अजून. बरोबर आहे. घंटा ऐकल्याशिवाय कशी मुलं येतील? येते का तुला घंटा वाजवता? घंटा वाजतेस ना तू? वाजव घंटा. एकेकाला फोडून काढी ना मी शिक्षक आहे तुमचा, लक्षात ठेवा. पहिली ते 8वी पर्यंत ई ग्रेड मिळवता तुम्ही. सांगायचे सुद्धा ई वाटते, लाज वाटते. म्हणून तुमच्या पालक वर्गाने मला इथं बोलवलेलं आहे. आणि खास मे महिन्यातले कडक सुट्टीतले हे असले माझे वर्ग चालणार आहेत इथे, समजलं आहे? ऐकले? यातला कुठला मुलगा तुझा आहे? हे पालक नाहीये, तू एक विद्यार्थी आहे. विद्यार्थी आहे? तू आधी 10वी केलीस का? असा आलास खाली? कसा तू चौथीत सांग मला. पहिली एकदा केली, दुसरी 2दा केली, तिसरी 3दा केली, आणि चौथीत मी 4थ्या वर्षी. ही तुझी चौथी 5वीला पुजलेली. तू निघून जायची. तू निघून फोडून मोकळे. चाल चाल यार पुढे इकडे. कसले मूर्ख तुमचे ते मित्र आहेत रे. लक्षात घ्या, तुमच्या आईवडिलांनी मला तुम्हाला शिक्षण देण्यासाठी इथं नेमलेलं आहे. मी आजपासून तुमचा विशेष उन्हाळ्यातला गुरुजी आहे. किती उकडलं तरी मी तुम्हाला थंडपणे शिकवणार आहे, समजलं? हा, लक्षात घ्यायचा. अचूक प्रश्नांची अचूक उत्तर तुम्ही द्यायची आहेत. माझं नाव गायतोंडे मास्तर. कोणी आवाज काढला? आवाज कोणी काढला? मी. कसा काढलास? अरे कोण आहेस तू? आय एम अ नाईस गाय. अरे नाईस गाय आणि बैलासारखा करतोस काय? नाव काय तुझं? आशुतोष. मला सांग, मोठेपणी काय करणार आहेस तू? लग्न. अरे मोठेपणी कोण होणार आहेस तू? नवरा. अरे मोठेपणी तू घरात काय आणणार आहेस? बायको. अरे आई वडिलांना शुभेच्छा प्रेझेंट काय देणार आहेस तू? सून. सून असा तुला मारीन ना धरून. सगळं विसरून जाशील नाती गोती, समजलं? आता किती गरीब आहे तुम्ही, कशाला उगाच त्याला रागवता? मॅडम चुकलं माझं, माझी चूक झाली मॅडम, चूक झाली माझी. आपलं वय कळेल का मॅडम? काय 9 संपून 10वा लागेल. मेला. कोण मेला? म्हणजे 31 मेला. महिना. अच्छा, महिना सांगतोय. मला तर गुरुजी मेला का काय? आम्हाला कुठे एवढं भाग्य. अति होत. मी गमती जमतीत घेतोय म्हणून वासरा रंगली काय शहाणीसारखं वागू नका तुम्ही. मी शिंग म्हणून वासरू होता ते पुष्कळ आहे. गाढवाचं चित्र काढतात आणि गुरुजींचं म्हणून. तू हुशार दिसतेस ग जरा. हा हुशार. हे पुढे जर थोडीशी वास जास्त माझ्या जवळ यायचं रे. ठीक आहे सांग. चल ठरवतो एकदा तुझी जागा काय ती. अरे नका असं वागू. तुमचे पालक मला शिव्या घालतील असं नका करू रे. हा, पाठ्यपुस्तकातले तुम्हाला काही प्रश्न विचारतो आहे. शिवधनुष्य कोणी मोडले होते? कसले आवाज काढतोस रे तू? मी आवाज काढलेला नाहीये. मग आवाज तिने काढलाय. अगं बाळा, आवाज काढू नकोस. उत्तरासाठी आवाज काढ. प्रश्न असा आहे, शिवधनुष्य कोणी मोडले होते? ते कळले आम्हास, पण मग तुला काय त्यातली माहिती आहे ते सांग. मला काय माहिती, मी तेव्हा तिकडे नव्हते. मी शाळेला दांडी मारली होती. का?
मला गोवर झाला होता. म्हणजे काय माहित, आईने सांगितलं होतं असं सांगायचं म्हणून. असं खोटं बोलायला आईने शिकवलं? खोटं आहे. हे खोटं आहे. नव्हता गोवर झाला तुला? मग कुठे गेला होता तुम्ही लोक? ट्रिपला. अरे देवा, खोटं बोलू नये बरं का. खोटं बोलणं पाप असतं. हा बरं, ते जाऊ देत. आता साधा सोपा इतिहासाकडे आपण वळूया. वळूयात इतिहासाकडे. हा चला वळा 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 वळा. अरे असं इतकं भूतकाळात नका मागे जाऊ. भविष्य काळात द्या जरा पुढे. काका मला वाचवा असे कोण कोणास म्हणाले? सर मी म्हणालो माझ्या काकांना. का? काका मला वाचवा. त्याचं काय झालं माहितीये का, मी एकदा भिंतीवर शू करत होतो तर झुरळ आला, तर मी जोरात ओरडलो काका मला वाचवा. झुरळ तिथे ते करत असताना तू काय करत होता भिंतीवरती जाऊन? अरे सर अहो ते झुरळ शू करत नव्हता, हा करत होता. कमाल आहे, तुम्ही माणसं डोकं फिरवाल माझी. तुमच्या आयुष्यात काही वेगळे घडू शकत नाही. तुम्ही माझी पंचायत करताय. माझी पंचायत केली तुम्ही. हो, सर. काय आहे? तुम्ही डीजे आहात. हो तुमचा झालाय. पण काय झालंय? नमस्कार करा सगळे. एक साथ नमस्ते. पुष्कर दादा असे हे म्हणतीलच. कारण मगापासून हाच माझा मेंटॉर मला वाटतोय. नाही, हा संपूर्ण ऍक्ट तारे मास्तर तुम्ही खूप छान केलात. म्हणजे तुम्ही करणारच होतात, कारण आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या रंगमंचावरती वेगवेगळ्या माध्यमांमधून बघितलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला भरपूर हसवलेलं आहे. पण ह्या मुलांच्या साथीने तो आनंद तुम्ही आणखीन आमचा वाढवत नेलात आणि तुम्हाला या मुलांनी विशेषतः खूप छान साथ दिली. म्हणजे ना मला एखाद्या बागेमधल्या सीसॉचा फील येत होता की क्षणार्धात तारे मास्तर एका बाजूला बसलेत आणि सगळी मुलं एका बाजूला बसलेत. एका क्षणात तारे मास्तर खाली आणि मुलं वरती, कधी मुलं खालती आणि तारे मास्तर वरती. हा सीसॉचा फील मला या पूर्ण ऍक्ट मध्ये तुमच्याकडनं मिळाला आणि त्याबद्दल तुम्हा मुलांचं खरंच खूप कौतुक आहे. गॉड ब्लेस यू. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.